काल संध्याकाळी इतका जोराचा पाऊस पडतोय, पाऊस दिसतोय का माहीत नाही, पण आवाजावरून मात्र कळत असेल. आणि सगळ्यांची लाईट्स गेलेल्या होत्या, इतकी हवा आणि विजाही चमकत होत्या, त्यामुळे लाईट्स गेल्या. आणि जसं की आमच्याकडे इन्व्हर्टर आहे, पण मग सगळ्याच लाईट्स लावण्यापेक्षा ना म्हटलं चला सगळं बंद केलं होतं आणि जेवण वगैरे बनवून झालं. अनु त्याचा स्टडी करत होता, कारण की दुसऱ्या दिवशी त्याचा एक्झाम होती. म्हणून मग शिवांशला मी ते टी व्ही बघण्यापेक्षा आम्ही ते OXचा गेम खेळत होतो बसल्या बसल्या. आणि असं काहीसं आदल्या दिवशीचं वातावरण होतं. आणि सेकंड डे ज्या दिवशी मी उठले ना, तर सकाळी सकाळी मी म्हणते असं काय झालं आहे, म्हणून बाहेर बघायला गेले. त्यानंतर मी टेरेसवर गेले, तर सगळीकडे 8 वाजेपर्यंत असं धुकं होतं, जसं की हिवाळ्यामध्ये असतं. आणि खरं तर ना महाबळेश्वरला आल्यासारखं फिलिंग्स इथे येत होतं, इतकं मस्त वातावरण होतं ना खूप वेळ. पण मग पाऊस पडल्यामुळे ना वातावरणामध्ये गारवाही तितकाच झाला. आणि तुम्ही बघू शकता समोरची घरं तर अजिबात दिसत नव्हती. आणि त्यानंतर 9 9:30 नंतर हळूहळू ऊन पडायला सुरुवात झाली. सकाळी ऊन पडलं म्हणून मग सगळ्यात पहिले काम जे करायला घेतलं ते म्हटलं कपडे वॉश करून घेऊया, कारण की आज सगळे म्हणत होते की आज दुपारनंतर पुन्हा पाऊस येणार आहे. आणि जसं पावसाळ्यात आपण सगळी सोय करून ठेवलेली असते घरामध्ये कपडे वाळवण्याची, सध्या तसं घरात नव्हतं. म्हणून म्हटलं उन्हामध्ये सकाळी सकाळी कपडे धुवून टाकले ना तर ते दुपारपर्यंत वाळतील, जेणेकरून नंतर पाऊस आला तरी टेन्शन राहणार नाही. म्हणून आमचा नाश्ता वगैरे सगळं बाकी होतं, फक्त बाकीची घरातली कामं थोडीफार आवरली होती, जसं की बाहेरचं क्लिनिंग, अंगणोटा, फरशी हे सगळं झालेलं होतं. हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचा तुम्ही जर बघितला असेल की भरपूर असं धुकं पडलं होतं, जसं की हिवाळा चालू आहे आणि आता मस्त असं ऊन पडलंय. पण आज खूप गरमही होतंय, त्यामुळे आज पाऊस येणार हे नक्की आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम मी कपड्यांचं केलं, कपडे वॉश केले आणि कपडे छान सुकल्यानंतरच जे काही आहे ना ते मला जरा समाधान मिळेल. त्यामुळे अजून आमचा नाश्ता पण बाकी आहे, त्यामुळे सगळ्यात पहिले कपडे वॉश केले आणि आता घरातलं बाकीचं काम करते. चला. मी खाली येईपर्यंत यांचं दोघांचं इकडे काहीतरी चाललं होतं आणि या भावांचं नेहमी काहीतरी चालूच असतं. चला म्हटलं आता यांनाही भूक लागली असेल, कारण की सकाळी प्रोटीन दूध घेतलेलं होतं, त्यावरतीच ते आंघोळ करून बाहेर बराच वेळ खेळले. आणि मग म्हटलं चला आता या खूप दिवस झाले पोळी बनवली नव्हती, पण जसं की तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओत सांगितलं आहे, चहाऐवजी मी दूध देत असते मुलांना. आणि मग दूध पोळी खाल्ली की मग दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत टेन्शन नसतं, पोटभर असा मस्त नाश्ता होतो. आणि नाश्ता झाल्यानंतर मग काय कधी पण मुलांना जेवायला दिलं की टेन्शन नसतं. म्हणून म्हटलं चला आता पहिले नाश्ता करून घ्या. आणि नाश्ता झाल्यानंतर ना कालच आम्ही गहू आणायला गेलो होतो, पण काल खूप अचानक पाऊस पडला, त्यामुळे गव्हाचं दुकान तर बंद होतं. म्हणून आता आज हे मिस्टरांनी गहू पण आणून दिले. आता ते काय कसं ठेवते हेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. पण याला इकडे सांगत होते की बाबा तू हे असे उद्योग करू नको, पोट दुखेल वगैरे. मग नंतर आम्ही आणि मिस्टरांनी दोघांनी मिळून वरती आणले. चला दुपारी मस्तपैकी असा आराम झालेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं हे जे काही माझं ड्रेसिंग टेबल आहे ना, जे तुम्हाला दिसतंय, तर ते मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं. आणि कारण की आधी जसं दाखवलं गहू आणले आणि ते मला चाळून वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवायचे आहे. गहू या रूममध्ये ठेवले, त्यामुळे याचं आता थोड्याशा गोष्टी आवरायच्या आहे. आता संध्याकाळची वेळ झाली, त्यामुळे आणि त्याच्यामध्ये मी काय टाकते ते सगळ्या गोष्टी म्हणजे इंजेक्शन्स असतात वगैरे ते आणायचे आहे. त्याच्यामुळे मग थांबले मी, ते उद्या आणले जातील, त्यानंतर ते उद्या भरायचे आहे. तर आत्ता काय करूया, तर आत्ता हे जे ड्रेसिंग टेबल आहे ना सध्यापुरतं हे मी आता छानपैकी ऑर्गनाईज करते आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे. आणि
चला तर सगळ्यात पहिले ना, हे जे माझं काही ड्रॉवर आहे ना, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अस्ताव्यस्त झालेल्या होत्या. कारण की ना, आता जे काही मागे कार्यक्रम वगैरे झाले, आपण जे यूज केलं ना, ते घाईमध्ये तसंच टाकलं जातं आणि बऱ्याचदा ना, आता हे तिकडे होतं त्यामुळे शिवांशने यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी मिक्स करून ठेवल्या होत्या आणि बऱ्याचशा लिपस्टिक पण जसं तुम्हाला मी दाखवलं की त्याने त्या मेकअप ब्लेंडर होतं त्याला त्या लिपस्टिक सगळी लावली होती आणि बऱ्यापैकी ज्या लिपस्टिक आहे ना, त्या खूप जुन्या आहे. म्हणून म्हटलं चला जे जुन्या काही आहे ना, ते सगळं टाकून देऊया आणि घाई गडबडीत या बांगड्या बघू शकतात. हे सगळ्या गोष्टी अशा एकत्र झाल्या होत्या. आता आमच्या घरातलंच लग्न आहे येत्या एक महिन्यामध्ये आणि त्यामुळे त्याच्या आधी आपल्याला म्हणजे लग्नाच्या वेळेस तर या सगळ्या गोष्टी लागणार आहे. एक नाही तर 2 लग्न आहेत. आमच्या घरचीच जवळचीच आहे. आणि दोन्ही चुलत नंदांची लग्न आहे, जे तुम्हाला नंतर त्याचे व्लॉग्स तर बघायला मिळतीलच. पण बघू शकता त्यावेळेस तर सगळं लागेल म्हणून घाई गडबडीत सगळा पसारा हे करण्यापेक्षा म्हटलं सगळं व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला व्यवस्थित ते घेता पण येतं, वेळेवरती सापडतात पण. आणि त्याचबरोबर ना, आता हे जे तुम्ही बघताय ड्रेसिंग टेबल ते तिकडे होतं, त्यानंतर मग इकडे आणलंय तर इथेही सगळं व्यवस्थित जागेवरती मला सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. हा मी ना दिवाळीच्या वेळेस हा सेट घेतलेला होता आणि बघू शकतात खूप मस्त आहे आणि तेच मी सगळे एकत्र लावत होते जेणेकरून ते मला सापडेल. असे जर सेट वेळेवर असतील ना, तर पटकन घालायलाही आपल्याला इझी पडतं. चला. तर अशा पद्धतीने सगळ्या बँगल्स आणि ना, कधी-कधी काय होतंय घाई गडबडीमध्ये इयरिंग्स वगैरे काढलेले असतात, तर एक कुठे तर काय कुठे ठेवलेली असते. तसंही मी सगळ्या गोष्टी अशा डब्यांमध्ये सेक्शन वाईज ठेवलेल्या आहे. प्रत्येक याचं वेगळं सेक्शन आहे. जसे की हार वेगळ्या याच्यामध्ये, मोत्याचे हार वेगळेमध्ये, गोल्डन वेगळी, डायमंड वेगळे आणि बँगल्स पण मी अशा पद्धतीने व्यवस्थित अशा लावलेल्या आहे. तर म्हणजे मला जसं व्यवस्थित वाटेल तशा मी बऱ्यापैकी गोष्टी ॲडजस्ट करून ठेवते की जेणेकरून त्या वेळेवर मिळतील. आणि हा असा सेट करून मी डब्यामध्ये ठेवला जेणेकरून तो राहतो व्यवस्थित. हे एक DIY केलेलं मिरर होतं. त्यानंतर हा बघू शकतात मोत्याचा सेट. यामध्ये ना, माझ्याकडनं एक मिस्टेक झाली की मला याच्यामध्ये पेपर्स ठेवायचे होते जेणेकरून त्यातली पॉलिश वगैरे निघत नाही आणि काही मंगळसूत्रही होती, तीही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायची होती. कारण की मला ना, बऱ्याच वेळा मी काय करते घालते आणि असं पटकन ठेवून देते, जे वरती आले की चेंज केलं की तसंच ठेवते आणि त्यानंतर मला वेळच मिळत नाही किंवा माझ्याकडे लक्षात राहत नाही अशा गोष्टी. आणि बघा याच्यामध्ये असंच काय झालं आहे, क्लिप्स, पिन, हेअर पिन या सगळ्या गोष्टी. पण इतकं आहे की जेही ठेवते ना, ते मी बॉक्समध्ये ठेवते की ज्यावेळेस मी ज्यावेळेस निवांत बसते सगळं व्यवस्थित ठेवायला, तर ते बरोबर त्या डब्यांमध्ये सापडलेलं असतं. आणि म्हणजे एक जर सेट आहे या डब्यामधला जर घातला आहे ना, तर मी काढल्यानंतर हेअर पिन असो, सेफ्टी पिन असो किंवा इयरिंग वगैरे सगळं एका डब्यात ठेवते आणि ज्यावेळेस मी आवरायला घेते ना, तर तो डब्यातल्या सगळ्या वस्तू पुन्हा जागच्या जागेवरती जातात. आणि बघू शकता तसं सगळं सिस्टमॅटिक लावलं आहे. आणि माझ्याकडे हे एक होतं, यामध्ये मस्त असे मी माझे काही इयरिंग्स पण ठेवलेले आहे. मेकअप करायला मला आवडतं, लाईट्स मेकअप खूप जास्त आवडतात, जास्त डार्क नाही. खूप सतत मेकअप करायला तर अजिबात आवडत नाही. पण असं आहे ना, आवड आहे आणि आपल्याकडे अशा काहीशा गोष्टी असल्या पाहिजे, त्यामुळे त्या गोष्टी आहे. हा एक मेकअप पाऊच आहे. हा कशासाठी, तर जेव्हा कधी मी माहेरी जाते किंवा आपल्याला एखाद्या लग्नाला जायचं आहे, तर हे सगळा हा पसारा घेऊन जाण्यापेक्षा या पाऊचमध्ये मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या असतात. आणि कारण की डब्यांसाठी जास्त जागा लागते, तर पाऊचमध्ये ठेवलं तर ते व्यवस्थित आणि मस्त बसतं. आणि यामध्ये सगळी मंगळसूत्र वगैरे ठेवली आहे, त्याचबरोबर हेअरबन वगैरे असे डब्यांमध्ये ठेवले तर ते व्यवस्थित सेफ राहतात. अशा पद्धतीने झटपट असं म्हटलं थोडासा वेळ आहे तर तेवढ्या वेळा ड्रेसिंग टेबल करून घेऊया. परत मुलं बाहेर खेळतात ना, तुम्हाला मी बऱ्याचदा दाखवलं का आमच्याकडे बरेच कुत्रे आहे. आता ते कुत्रे इथलेच आहे, पाळलेले आहे, ते मुलांना काहीही करत नाही. तरीही मी लक्ष देण्यासाठी जेव्हा ते बाहेर खेळतात ना, तर त्यांच्या भोवतीच तिथं असते आजूबाजूला. आणि शेजारच्याही जोडी असतात बायका, त्यामुळे मग बाहेर तितका वेळ माझाही वेळ जातो. त्यामुळे मुलं ज्यावेळेस बाहेर खेळतात ना, त्यावेळेस मी बाहेर असते, म्हणजे असतेच.
त्यानंतर ना माझ्याकडे हे नेल आर्टचं किट होतं आणि हे मी कधी घेतले मला म्हणजे साधारण 7 ते 8 महिने झाले, तेव्हापासून हे माझ्याकडे आहे. एकदा दोनदा मी जवळपास ट्राय केले होते, त्यानंतर याच्याकडे लक्षच गेलं नाही. सो म्हटलं चला तुमच्यासोबतही हे शेअर करूया आणि एकदा मी याच्यावरचं नेल आर्ट कसं होतं हेही मी तुम्हाला सिम्पल असं नेल आर्ट दाखवेल. नक्कीच येत्या काही व्हिडिओमध्ये घरच्या घरी आपण करू शकतो, कारण की प्रत्येकालाच, कारण की मी विचारलं होतं नेल आर्टचे रेट 800 रुपयापासून स्टार्ट आहे आणि आपलं असं आहे की आपण एवढे पैसे अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे आपल्याला ते पटत पण नाही का 800 रुपये तुम्ही नेल्ससाठी द्या आणि घरातली इतकी कामं असतात त्यामुळे ते नेल्स राहणार पण नाही आहे. पण मग आपल्याला हाऊस पण असते ना, तर त्यावेळेस असं तुम्ही काहीतरी करू शकता. आणि माझ्याकडे ना थोड्याफार नेल पेंट आहेत, त्यासाठी ब्रश पण मिळालेत. काय कसं करतात हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. आणि हा अशा पद्धतीने बघू शकता ते मी वरती लपवून ठेवते, कारण की माझ्या मुलांना ना खूप उद्योग सुचतात, त्यांना कलर पेंटिंग या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. आता एकदा मी ट्राय केलेलं नेल आर्टचं हे, तर त्यांचं असं होतं की आम्हालाही करू दे. सो चला, ड्रेसिंग टेबल फायनली माझं आवरून झालं बऱ्यापैकी आणि थोडंफार बाकी आहे, ते नेक्स्ट याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण मुलांना बाहेर खेळत होते ना, त्यामुळे मग मला तसंच ते काम माझं अर्ध सोडून बाहेर जावं लागलं. सो त्यानंतर मी घरात आले आणि इथे ना गाजर आणलं होतं, म्हणून त्यांच्यासाठी मी म्हटलं घरात आले की पटकन त्यांच्यासाठी मी गाजराचा हलवा बनवते, म्हणजे त्यांचा थोडाफार नाश्ता होईल आणि नाश्ता झाल्यानंतर मग पुन्हा अभ्यास आणि अशी बरीचशी कामं तर असतातच, हे सगळं होईल. आता माझ्याकडे ते खवा वगैरे नव्हता, म्हणून मी जी साय होती ना तीच यामध्ये घातली आणि संध्याकाळचा नाश्ता होईल, त्यानंतर जेवण आणि मग उद्याही लवकर उठायचं असतं मुलांना. सो असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.